हॅलो, मी स्नेहल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आहे संडे, तर संडेला खूप काही कामं असतात आणि घरातली क्लिनिंग वगैरे पण चालू आहे. आता आम्हाला नाश्ता पण करायचा आहे, तर या सगळे नाश्ता करायला. भांड्यांची साफसफाई करायचं काम चालू आहे. थोडीशी घरातली साफसफाई करतोय आम्ही, भांड्यांची क्लिनिंग. आम्ही नाश्त्यासाठी इडली करणार आहे. आता माझं एक झालंय, अशी झाली आहे. दोनच लावले मी. गरम आहे ना. घरामध्ये भरपूर पसारा पण झालेला आहे, कारण की क्लिनिंग पण चालू आहे. सगळा पसारा आम्ही सगळे भांडे काढले घासण्यासाठी. तर आता श्रावण लागणार आहे, तर म्हणजे साफसफाई करू. चांगला बनला पण आहे, स्पॉन्जी. आता आम्ही सगळे नाश्ता करतो. आमची क्लिनिंग पण चालू आहे. आता आम्ही नाश्ता करतो सगळेजण. या सगळे नाश्ता करायला. आणि आमच्याकडे इडली बनवली आज आम्ही, संडे स्पेशल. इकडे वरती बघा, ट्रॉलर मधल्या डाळ्या टाकल्या त्या व्यवस्थित सुकल्या पाहिजे म्हणून त्या उन्हात ठेवलेल्या आहे. भांडे पण झाले. आता फक्त भांडे लावून द्यायचे आम्हाला. वरती ठेवायचं. आमची झाडं बघा, कढीपत्ता, ही छोटी तुळस छान फुटली. ही तिला ना आता छान झाली. पाणी वगैरे टाकतो ना रोज, त्याच्यामुळं. हे एक झाड, हे गुलाब लावलाय आम्ही. त्याला खत पण टाकले आणि पाणी पण. हे एक, त्याच्या आधीचे 2 फुलं आम्ही काढून टाकले. आता हे फुल नवीन आले त्याला. बघू आता कसं मोठं होतं ते. इकडे पण नवीन पानं फुटताय त्याला. हे एक झाड, कोरफड. आमच्याकडे खूप सारे कोरफड आहे. ह्या गुलाबाला तर खूप कळ्या आलेल्या आहे, पण याच्या कळ्या आहे ना, काय होतं, कधी कधी जळून जाता आणि कधी कधी येऊन जातं फुल. हे बघा इतकं छोटं आलंय, पण हे पण छान आहे फुल. खूप साऱ्या कळ्या आलेल्या बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे पण काही भांडे स्वच्छ करून ठेवलेले, आता फक्त लावून द्यायचे हे बाकीचे. हे बघा इकडे वरती पण सगळा पसारा पडलेला आहे. अजून आम्ही आवरतोय ना म्हणून. आई डायरेक्ट ट्रॉलीच्या मध्ये जाऊन बसले आणि तिथे साफसफाई करताय. माझ्या सुरांना मध्ये नाही घुसता येत. मी बारीक असल्यामुळे मी सहज जाते मध्ये, म्हणून त्यांना म्हटले बाई मी मध्ये साफ करते, तुम्ही बाकीचं करा. आणि आमची कायम साफसफाई राहते, त्याच्यामुळे आमच्याकडे झुरळ नाही, काहीच नाही. कधीच झुरळ सापडणार नाही आमच्याकडे. आणि ट्राल्यांमध्ये असं मध्ये घुसून साफ केलं तरच ते साफ होतं, नाही तर मग बाहेरून काय किती खात नाही जात मध्ये. आम्ही पार पूर्ण मध्येपर्यंत साफ करून घेतो. आई सगळं पुसून घेत आहे. हे बघा इतकं घाण पाणी निघाले. खालचं पण हे जे आहे ना फरशीचं, ते पण सगळं पुसून घेतलंय. एवढं घाण पाणी निघाले, त्याच्याने पाणी चेंज करावं लागत नाही. हो, 2 वेळेस पाणी चेंज करून पुसते मी. वरती आई आणि कामिनी ताई ट्रॉल ते साफ करत होत्या, तर मी तोपर्यंत सगळे कपडे धुवून घेतले. कपडे पण बरेच होते धुवायला. त्याच्याकडे वॉशिंग मशीन पण आहे, पण मग आज मला वेळ होता तर कपडे हातानेच धुवून घेतले. इथले मधले डब्बे पण धुवून सुकून ठेवून दिले मध्ये. इकडचं पण झाले डब्बे. हे इथे ना ब्लॅक ब्लॅक झाले, ते ॲल्युमिनियमचे डबे असल्यामुळे ते आपण सरकवतो ना असे ठेवताना, तर ते खाली घसलं की मग असं ब्लॅक ब्लॅक होऊन जातं. ते स्वच्छ केलंय, पण आता त्याचा कलर चेंज झालाय थोडासा.
ट्रॉल्या पण व्यवस्थित बाहेरच्या साईडने ते पुसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आमच्या ट्रॉल्यांचा कलर आहे ना व्हाईट आणि ग्रे. हे बघा आता मोस्ट ऑफ आमचं सगळं काही आवरून झालंय. आवरता आम्हाला 4 वाजून गेले. सगळे भांडे पण सुकवून सगळे लावून दिले व्यवस्थित. हे वरचे पण सगळे ठेवून दिले. इथे आम्ही सगळं उपवासाचं ठेवलेलं आहे आणि काही भांडे पण ठेवलेले आहे. हे बघा किचन पण व्यवस्थित आवरून झालं आहे. आणि ट्रॉल्या दाखवते तुम्हाला. ट्रॉल्यांमध्ये पण आता आम्ही व्यवस्थित सामान सगळं ठेवून दिलं आहे. सगळं काय व्यवस्थित क्लीन केलं, स्वच्छ केलं सगळं. हे ताटण ते इकडे डिश आणि वॉटिंग ते इकडे पण सगळं सामान ठेवून दिलं आहे व्यवस्थित क्लीन वगैरे करून. नेहमी क्लीन करत राहिलं ना तर जास्त घाण नाही होत आणि झुरळ वगैरे होत नाही त्याच्याने. त्याच्यामुळे आम्ही करत असतो वरची वर क्लिनिंग. हे बघा इकडचं पण ठेवून झालं आहे. हे पण झालं आहे. इकडचे डब्बे वगैरे पण सगळे क्लीन करून दिले. इकडे हे सगळं काय व्यवस्थित क्लीन केलं आहे. सगळं आवरून झाल्यावर एकदम फ्रेश वाटतं, एकदम मस्त वाटतं असं. हे बघा हा आमचा मनी प्लांट आहे, इथे ठेवलेला आहे आम्ही. आणि आता आम्ही मस्त चहा बनवतो आहे. आवरून झाल्यावर आम्ही थोडासा आराम केला, त्याच्यानंतर फ्रेश झालो. मग आता चहा उकळतो आहे आमचा. मस्त चहा बनवते मी. या आता आम्ही चहा पितो आहे. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहे, कारण की काम करून खूप बोर झालं आहे. आई तर मस्त वेगळी साडी वगैरे घालून रेडी झालं आहे आणि आम्ही सगळ्यांचा चहा पिऊन झाला की आम्ही जाऊयात. तर बघा आम्ही कुठे जातो आहे. सकाळी आम्ही इडली खाल्ली तर त्याचं पीठ आम्ही तसं ठेवलेलं होतं आणि आता आम्ही त्याचे उत्तप्पे बनवतो. उत्तप्पे पण मस्त होत आहे, बघू शकता तुम्ही. भाजीपाला आणायला. भाजीपालाचं बाजार आहे, भाजीपाला चांगले बाजार. नंबर घेऊन जाय.